उन्हाळ्यात आवर्जून खावी अशी शरीराला थंडावा देणारी बारीक घोळची भाजी रेसिपी बघणार आहोत। याला चिगळची भाजी, चिवईची भाजी किंवा रानघोळसुद्धा म्हणतात। ही रानभाजी आहे। तर ही पहा अशी वेली स्वरूपात असते ही भाजी। ही जमिनीवर वेली स्वरूपात पसरत असते, त्यामुळे याला भरपूर मुळं आणि देठ असतात। तर ही अशी मुळांचा भाग काढून टाकायचा आणि जाड देठ असतील तर ते सुद्धा काढून टाकायचे। हे पहा ला अशा मुळ्या असतात त्या काढून टाकायच्या। अशा पद्धतीने ही भाजी साफ केली जाते। तर हे पहा अशी देठ आणि मुळांचा भाग मी काढून टाकलेला आहे। तर ही जमिनीवर पसरत असते, त्यामुळे यामध्ये माती भरपूर असते, त्यामुळे ही आणल्यावर स्वच्छ साफ करून घ्यायची, निवडून घ्यायची। त्याची मुळं आणि खराब जो भाग असेल तो काढून टाकायचा, जाड देठ काढून टाकायची आणि मग धुवून घ्यायची आणि मग चिरून घ्यायची। तर ही भाजी मी आधी साफ करून घेतलेली आहे। यातल्या मुळ्या काढून टाकलेल्या आहेत, जाड देठ काढून टाकलेली आहेत आणि जास्त मोठी भाजी होती म्हणून मी असे तुकडे करून घेतलेले आहेत। बऱ्यापैकी मी साफ करून घेतलेली आहे आणि याचे असे तुकडे करून घेतलेले आहे। तर ही भाजी 2-3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवायची। हे असं चुकून कुठं मुळी राहिली असेल तर ती सुद्धा काढून टाकायची। 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवायची, कारण ही जमिनीवर वाढलेली असते, त्याला मुळ्या भरपूर असतात। तर मी ही अशी 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि चाळणीत ठेवली निथळायला, म्हणजे याच्यामधलं पाणी निघून जाईल। पण पाण्यात जर ठेवली ही भाजी तर जास्त ओलसर होते, कारण मुळातच या भाजीमध्ये ओलसरपणा खूप असतो। याच्या पानांमध्ये आणि देठांमध्ये मॉइश्चर खूप असतं याच्यामध्ये, म्हणून ही भाजी धुवून घेतल्यानंतर चाळणीमध्ये ठेवायची निथळायला, म्हणजे याच्यामध्ये जास्त पाणी राहणार नाही किंवा ओलसरपणा राहणार नाही, कोरडी भाजी राहील अशी। आणि हे पहा मी अशा पद्धतीने चाळणीत ठेवलेलं आहे। याच्यातलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते निघून जातं। आता भाजीसाठी इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे चिरून घेतलेले आहेत, खूप बारीक चिरलेला नाही, मी अशा प्रकारच्या चिरून घेतलेले आहेत 2 कांदे। आता कढई गॅसवर ठेवली, तेलाच्या किटलीतील जी पळी असते त्याने 2 ते 2.5 पळी तेल घेतलेलं आहे। आता तेल गरम झाल्यावर यामध्ये आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे। तर बनवायला खूप सोपी आहे ही भाजी आणि चवीला खूप अप्रतिम आहे आणि तेवढीच पौष्टिकसुद्धा आहे। उन्हाळ्यात तर ही आवर्जून खावी, शरीराला थंडावा देणारी ही भाजी आहे। तर आता कांदा टाकलेला आहे, 2 कांदे मी चिरून घेतले होते ते टाकलेत। कांदा चांगला लालसर परतून घ्यायचा। तर कांदा आता छान लाल झालेला आहे। तर आता इथे मी 1.5 चमचा लाल तिखट टाकलेला आहे। लाल मिरची पावडर या चमच्याने मी 1.5 चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे। तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तर मी पोहे खायच्या चमच्याने 1.5 चमचा लाल तिखट टाकलेला आहे। इथे लालच तिखट टाकायचं, काळा मसाला टाकायचा नाही, घरचा काळा मसाला असतो तो। फक्त लाल तिखट वापरून या भाजीला खूप छान चव येते। तर इथे मी 10 ते 15 मिनिटं भिजवलेली मसूर डाळ घेतलेली आहे। आता या भाजीमध्ये आपण पाणी टाकणार नाही, त्यामुळे डाळ भिजवूनच घ्यायची। तर मसूर डाळीऐवजी तुम्ही मुगाची डाळ, हरभऱ्याची डाळ किंवा मसूर डाळ, तुरीची डाळ कुठलीही डाळ वापरू शकता। तर आज मी इथे मसूर डाळ वापरत आहे। डाळ आता तेलामध्ये चांगली परतून घेतली, कांदा आणि तेलामध्ये। आता ही जी चिरून ठेवली म्हणजे साफ करून बारीक करून ठेवलेली जी घोळची भाजी आहे ती टाकली। आपण चाळणीमध्ये ठेवली होती म्हणजे याच्यामध्ये पाणी राहावं नाही म्हणून। तर तुम्ही कुठलीही डाळ वापरू शकता, पण मी तुम्हाला नक्की सांगेल की तुम्ही मसूरची डाळ किंवा मसूरच्या डाळीऐवजी तुम्ही तुरीची डाळ नक्की टाका। तुरीची डाळ फक्त जास्त वेळ भिजत घाला, म्हणजे 20 ते 25 मिनिटं किंवा अर्धा तास भिजवून ठेवा, कारण तुरीची डाळ शिजायला वेळ लागतो आणि या भाजीमध्ये आपण पाणी टाकत नाही, त्यामुळे डाळ भिजवून ठेवणं आधी गरजेचं आहे। चांगली डाळ भिजलेली असेल तर लगेच शिजते, कारण ही भाजी शिजायला वेळ लागत नाही, फक्त डाळ शिजायला वेळ लागत असतो, म्हणून डाळ आधीच भिजत घालायची। तर हे पहा व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे मी। तर आता चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि मीठ टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं। या भाजीची चव थोडीशी आंबट असते, त्यामुळे ही भाजी चवीला खूप छान लागते। भाकरीसोबत, चपातीसोबत खूप छान लागते आणि तोंडी लावायलाही वरण भातासोबत खूप छान लागते। तर वेगळ्या प्रकारची भाजी आहे, रानभाजी आहे, नक्की खावी, खूप पौष्टिक आहे। उन्हाळ्यात तर थंडावा देणारी ही भाजी आहे, याचे खूप गुणधर्म आहेत, त्यामुळे ही आवर्जून नक्की खावी।
तर मी झाकण ठेवून एक 2-3 मिनटं झाकून ठेवलं होतं. अजून 1-2 मिनिट झाकून ठेवत आहे. व्यवस्थित मिक्स केलं. मी यामध्ये पाणी टाकलेलं नाही. या भाजीला स्वतःचं असं पाणी सुटतं, भरपूर पाणी सुटतं आणि त्याच्यामध्येच ही डाळ शिजून निघते. फक्त डाळ आपण आधीच भिजत घालायची. तर आता अजून 1-2 मिनिटांनी मी झाकण काढून पाहिले, म्हणजे सुरुवातीपासून आतापर्यंत तुम्ही पाहू शकता. हे पहा, त्याला हलकंसं पाणी सुटलेलं दिसत आहे. तर हे पाणी आटत तोपर्यंत आपल्याला भाजी शिजवून घ्यायची आहे. डाळ तर आपण आधीच भिजत घातल्यामुळे ही लवकर शिजते. तर मोजून 4 ते 5 मिनिटातच ही भाजी शिजते. अजिबात भाजी शिजायला वेळ लागत नाही. म्हणूनच डाळ आधी भिजत घातलेली असली की भाजी लवकर बनते. जर डाळ भिजत नाही घातली, तशीच टाकली तर भाजी शिजते आणि डाळ शिजत नाही. तर मस्त अशी आपली बारीक घोळची भाजी, चविष्ट, शरीराला थंडावा देणारी भाजी तयार झालेली आहे. तुम्ही नक्की करून पहा आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन रेसिपीच्या नोटिफिकेशनसाठी सोबतच बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. तर भेटू पुन्हा नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.